हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महादेव जानकर महायुतीतच, महायुतीकडनं रासपला लोकसभेची एक जागा। महादेव जानकर परभणी लोकसभेतनं निवडणूक लढण्याची शक्यता। शरद पवारांना धक्का, पवारांनी जानकरांना दिली होती माढा लोकसभेची ऑफर, तर शरद पवारांचे आभार, मात्र मी महायुतीसोबत कायम, महादेव जानकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर जागा वाटपावर बैठक, तर उद्या उमेदवारांची यादी येण्याची शक्यता। देवगिरीवरती पार पडली अजित पवार गटाची बैठक। अजित पवार गटाचा 7 जागांचा आग्रह, बारामती, शिरूर, रायगडसह सातारा, धाराशिव, परभणी आणि गडचिरोलीची मागणी। 3 दिवसानंतर उदयनराजेंची अमित शहांसोबत दिल्लीत रात्री उशिरा बैठक, उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देण्यास मात्र उदयनराजेंचा नकार। अजित पवार गटाचा साताऱ्यावर दावा, उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढण्यास तयार असतील तर अजित पवार गट उमेदवारी देण्यास तयार, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये भेटीसाठी उदयनराजेंना वेटिंगला ठेवणं हा छत्रपतींचा अपमान, उदयनराजेंनी याचा विचार करावा, संजय राऊतांची भाजपच्या भूमिकेवर टीका। अखेर बारामती लोकसभेत महायुती धर्मात कलहाची सुरुवात, शिंदेचे नेते विजय शिवतारे अपक्ष अर्ज भरणार, पवार नावाची झुंडशाही संपवण्यासाठी भूमिका घेतल्याचा शिवतारेंचा दावा। आम्ही युती धर्म पाळणार, मात्र स्वतंत्र भूमिका घेण्यापासून कोणाला थांबवू शकत नाही, शिवतारेंबद्दल शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं विधान, कारवाईबाबत मात्र स्पष्ट बोलण्यास नकार। मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त असल्याशिवाय शिवतारे बोलू शकत नाहीत, सत्तेतील व्यक्तीचा शिवतारेंवर वरदहस्त असू शकतो, अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचा दावा। एका राक्षसाला संपवण्यासाठी दुसरा राक्षस उभा करायला नको, दोन्ही पवारांना शिवतारेंकडनं राक्षसाची उपमा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।